नमस्कार, मी पंजाब दत्त. आज आहे 10 जून 2025. तुम्हाला म्हटलं होतं ना आज मी पेरणी करणार आहे. तर आज मी पेरणी केली आणि काल कापूस देखील लावला, तिथे व्हिडिओ टाकले. आणि बघा पाऊस सुरू झाला आहे आणि पाहू शकता आमच्या इथे जोरदार पाऊस सुरू झाला आहे. म्हणजे पेरणी जवळपास 16 एकर सोयाबीन पेरलेली आहे आणि 5 एकर कापूस कालच धुळीमध्ये लावून टाकला होता आणि त्याचे व्हिडिओसुद्धा टाकलेले. आणि आज देखील तुम्ही बघा इंस्टाला एक व्हिडिओ टाकलेला आहे मी सोयाबीन पेरताना. पाहू शकता आणि पाऊस देखील सुरू झाला. आणि परत एक सांगू इच्छितो की तांबडा आवाज देखील झाला, त्याचं देखील मी स्टेटस ठेवलेलं आणि ते देखील इन्स्टॉल टाकलं. आणखीन शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन ह्या 2 दिवसात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांबडा आवाज झाला की त्याचा वाटल्यास फोटो काढून ठेवा. बघा 72 तासात पाऊस येतं की नाही, असा अंदाज ते निसर्ग देतो. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 10 जून 2025 आहे आणि राज्यात म्हणजे आज म्हणजे 12 पासून आपण म्हणलो तर 12 ते 20च्या दरम्यान राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे. तर पडणारच आहे, पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो, हे पाऊस दररोज वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण आज योगायोगाने तुम्हाला एक सांगतो, आज मुद्दामून दिवसभर सकाळी 7 वाजल्यापासून ते आम्ही 4 वाजेपर्यंत सोयाबीन पेरली आणि हे पाऊस देखील पडला. आमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी कापसं देखील लावून टाकले, धूळ पेरणी केल्याने आणि त्यांना हे पाऊस जीवदान ठरलेला आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश मध्ये 13 जूनपासून ते 20 जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याला म्हणजे ज्यांना लागवड केली, पेरणी केली त्याला जीवदान भेटणार आहे. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक स्थितीला जाईल. धन्यवाद.